नमस्कार. माझे नाव ऐश्वर्या नारायण भागवत. मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स छत्रपती संभाजीनगर येथे बीएससी सेकंड इयर मध्ये. आज मी तुमच्या समोर एका अशा विषयावर बोलणार आहे जो विषय केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नाही तर तो देशाच्या भवितव्याशी जोडलेला आहे. विषय आहे केंद्र व राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना व त्यांची अंमलबजावणी. मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मला हा प्रश्न विचारावासा वाटतो की हे वाघिणीचे दूध खेड्यापाड्यातील व वाड्या वस्त्यांवरील समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचते आहे का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शासनाने शिष्यवृत्ती नावाचा एक भक्कम पूल बांधला आहे. शिष्यवृत्ती म्हणजे भीक नव्हे, शिष्यवृत्ती म्हणजे दान नव्हे, तर शिष्यवृत्ती हा हुशार, होतकरू पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठीचा हक्क आहे. हा त्यांच्या पंखांना दिलेलं बळ आहे, जेणेकरून ते देखील आकाशात कुंच भरारी घेऊ शकते. आज जर आपण पाहिलं तर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे जणू महासागरच निर्माण केलेला आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर आपण पाहतो नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल, जे वन स्टॉप सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो. यात प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक, मेरिट कम मीन्स अशा शेकडो योजना आहेत. अल्पसंख्याक, SC, ST, OBC समाजातील विद्यार्थ्यांसाठी या योजना म्हणजे शिक्षणाची लाईफलाईन आहे. त्याचबरोबर आपण महाराष्ट्र शासनाने सुद्धा महाडीबीटी पोर्टलद्वारे क्रांती आणली आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही ग्रामीण भागातून शहरात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. याशिवाय एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना आणि राज्याची दक्षिणा अर्थ छात्रवृत्ती यांसारख्या योजना गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरले. शासकीय संशोधन अधिशिष्यवृत्ती आणि शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती यांसारख्या योजना संशोधनाला प्रोत्साहन देतो. तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आणि माजी सैनिकांच्या पाल्यांना दिले जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजना त्यांना त्यांच्या योगदानाला आदराने गौरव. या योजना खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय आणि समानतेचा प्रतीक आहे. केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना ही अत्यंत महत्वाची आहे. यामुळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळते. दुसरी महत्वाची योजना म्हणजे महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना. ही योजना विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक पाठबळ पुरवते. या व्यतिरिक्त अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आधार बनली आहे. या योजना केवळ आर्थिक मदत देत नाहीत तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या स्वप्नांची पाठलाग करण्यासाठी प्रोत्साहन देतात. आता या योजनांची नावे पाहिली तर असं वाटतं की आता महाराष्ट्रातला एकही विद्यार्थी किंवा भारतातला एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. कागदोपत्री हे चित्र खूप सुंदर आहे, खूप आश्वासक आहे, पण अंमलबजावणीचे काय? मित्रांनो, माझा खरा विषय हा योजना असणे नाही तर हा योजना राबवणे आहे. माझा विषय अंमलबजावणी हा आहे. आणि इथेच या सुंदर चित्राला वास्तवाचे तडे गेलेले दिसतात. आजही अनेक योजना असून अडचण आणि नसून खोळंबा अशा स्थितीत आहे. जनजागृतीचा अभाव. योजना कागदावर आहेत, पोर्टलवर आहेत, पण त्या गावातल्या शेवटच्या झोपडीपर्यंत पोहोचल्या आहेत का? आजही अनेक विद्यार्थ्यांना अशी काही योजना असते हेच माहीत नसते. आणि जोपर्यंत लाभार्थीलाच योजनेची माहिती नसेल तोपर्यंत ती योजना यशस्वी कशी होणार? आपण डिजिटल इंडियाचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे, पण ज्या विद्यार्थ्यांच्या घरात धड वीज नाही, ज्यांच्या गावात धड रेंज नाही, ते विद्यार्थी या क्लिष्ट पोर्टलवर अर्ज कसा भरणार? उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर या कागदपत्रांची जंत्री गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची अर्धी शक्ती खर्च होते. आणि वेळेचा अभाव ही सुद्धा एक अडचण आहे. हा मुद्दा मी अत्यंत ठामपणे मांडू इच्छिते. शिष्यवृत्तीची खरी गरज कधी असते? जेव्हा कॉलेजची फी भरायची असते, जेव्हा परीक्षेचा फॉर्म भरायचा असतो, जेव्हा वसतिगृहाचे पैसे द्यायचे असतात. पण खेदाने म्हणावे लागेल की जून जुलैमध्ये सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती अनेकदा फेब्रुवारी मार्च मध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. मला सांगा, तहान आज लागली असताना वर्षभरानंतर पाणी दिल्याने काय अर्थ आहे? त्या विद्यार्थ्यांनी तोपर्यंत काय करा? आणि चौथी अडचण म्हणजे समन्वयाचा अभाव. केंद्र सरकार, राज्य सरकार, विद्यापीठ, महाविद्यालय आणि बँका या सगळ्यांच्या चक्रव्यूहामध्ये विद्यार्थी अडकला आहे. अर्ज पेंडिंग का आहे तर कॉलेजने फॉरवर्ड नाही केलं.
कॉलेज म्हणतं विद्यापीठाने मंजूर नाही केला, विद्यापीठ म्हणतं वरतून निधीच आला नाही. या लालफितीच्या कारभारात त्या होतकरू विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा बळी जातो. हे चित्र बदलायला हवं. मित्रांनो, मी इथे फक्त समस्या मांडण्यासाठी आलेली नाही, तर एक विद्यार्थिनी म्हणून, या देशाची जबाबदार नागरिक म्हणून मी काही उपाय देखील सुचवू इच्छिते. पहिली मागणी म्हणजे मिशन मोड अंमलबजावणी. ज्याप्रमाणे आपण निवडणुका मिशन मोडवर राबवतो, त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती योजना राबवल्या पाहिजे. ग्रामपंचायतीपासून ते महाविद्यालयापर्यंतच्या नोटीस बोर्ड पर्यंत प्रत्येक ठिकाणी या योजनांची सविस्तर माहिती, सोप्या भाषेतील माहिती पोहोचलीच पाहिजे. दुसरी मागणी म्हणजे अकॅडमिक कॅलेंडरशी जोडा. शिष्यवृत्तीच्या मंजुरीला आणि वितरणाला शैक्षणिक कॅलेंडरशी जोडण्यात यावं. प्रवेशाच्या वेळीच किंवा जास्तीत जास्त 30 दिवसांच्या आत शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे. यासाठी डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे एक उत्तम शस्त्र आहे. त्याचा योग्य वापर करण्यात यावा. वन नेशन वन स्टुडंट वन स्कॉलरशिप या धर्तीवर काहीतरी ठोस पाऊल उचलायला हवं. एकदा भरलेला अर्ज पुढच्या 5 वर्षांसाठी ग्राह्य धरला गेला पाहिजे. कागदपत्रांचा डोंगर कमी करून तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्याला त्रास देण्यासाठी नाही, तर सहाय्य करण्यासाठी व्हावा, असं मला वाटतं. माझ्या भाषणाचा समारोप करताना मी एवढंच सांगेन, आज भारत डेमोग्राफिक डिव्हायडंट म्हणजेच लोकसंख्याशास्त्रीय लाभांशांच्या उंबरठ्यावर उभा आहे. आपल्याकडे जगातील सर्वात मोठी तरुण लोकसंख्या आहे. ही तरुण लोकसंख्या या देशाची ताकद बनवायची की समस्या, हे आपण आज त्यांच्या शिक्षणावर काय खर्च करतो यावर ठरणार आहे. शासनाच्या तिजोरीतून शिष्यवृत्तीवर जाणारा पैसा हा खर्च नाही, तर देशाच्या भविष्यावरील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. चला तर मग शपथ घेऊया की एकही एकलव्य केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही. प्रत्येक होतकरू विद्यार्थ्याच्या पंखांना शिष्यवृत्तीचे बळ देऊन आणि या देशाला पुन्हा एकदा विश्वगुरू बनवण्याच्या स्वप्नात आपला खारीचा वाटा उचलूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.